हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला क्लास 12चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट चालू आहे मॅट्रायसेस, ज्यामध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण या युनिटचं टोटल बेसिक कंप्लीट केलेलं आहे आणि आजपासून आपण चालू करणार आहे एक्सरसाइज 2.1. मित्रांनो, एक्सरसाइज 2.1 साठी जे बेसिक लागतं तर ते बेसिकचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. तो बेसिकचा व्हिडिओ जर का बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, पहिल्यांदा तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की पहिले तो व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे मग तुम्हाला ही एक्सरसाइज चांगल्या पद्धतीने समजणार आहे. कारण याचं टोटल ए टू झेड बेसिक आपण घेतलेला आहे. बेसिकचे जर का बाकीचे व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे किंवा आय बटन वरती प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघा. मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो, ते जर का व्हिडिओ तुम्ही बघितले तर तुम्हाला ह्या एक्सरसाइज सहज करू शकता. तुम्ही प्रत्येक क्वेश्चन तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकणार आहात, कारण त्यामध्ये सगळं ए टू झेड बेसिक आपण कव्हर केलेलं आहे. तर चला आज चालू करतोय आपण एक्सरसाइज 2.1. मित्रांनो, यामध्ये बघा क्वेश्चन्स दिलेला आहे. पहिला, अप्लाय द गिव्हन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस. ओके, 3 क्वेश्चन दिलेला आहे आणि याच्यावरती काय करायचं आपल्याला, तर जे काही ट्रान्सफॉर्मेशन दिलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचे आहे. ओके, तर मित्रांनो बघा, इथे फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. ए मॅट्रिक्स दिलेला आहे, 2x2 असेल, 1 0 -1 3 आणि यावरती आपल्याला अप्लाय करायला सांगितलेलं आहे R1 इंटरचेंज विथ R2. ओके, हा रो 1 आहे, रो 2 सोबत आपल्याला काय करायचं आहे, इंटरचेंज करायचं आहे. सिंपल आहे. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेतलेल्या आहे. याचा अर्थ काय होतो, दोन साइड जर काय एरो असेल तर याचा अर्थ काय होतो, या सगळ्या गोष्टी आपण बेसिक मध्ये घेतलेल्या आहेत. तर निश्चितपणाने ते तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले असतील. बघितले नसेल तर आय बटनवर लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पहिल्यांदा बघा, जेणेकरून ही एक्सरसाइज तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. आता बघा, इथे आपण या मॅट्रिक्स वरती अप्लाय करणार आहे. मग काय लिहितो आपण, ए इक्वॅलंट टू. ओके, आता इथे इक्वल का नाही लिहिलं, इक्वॅलंटचा सिम्बॉल का दिला, तर याच्या मागचं रिझन काय आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता, किंवा हे रिझन जर का माहित नसेल तर तुम्ही बेसिकचे व्हिडिओ बघा, तिथे तुम्हाला याचं निश्चितपणाने आन्सर सापडणार आहे. मित्रांनो, आता बघा R1 R2, आता हा पहिला रो 1 आहे आणि हा रो 2 आहे. तर या दोन रोला काय करायचं आहे, इंटरचेंज करायचं आहे. मग R1 च्या ठिकाणी R2 लिहायचं आहे आणि R2 च्या ठिकाणी R1 लिहायचं आहे. मग इथे पहिल्यांदा R2 लिहितोय आपण 3 आणि इथे R1 लिहितोय 1 0 आहे. अगदी सिंपल आहे. फक्त आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं इंटरचेंज करायला, R1 च्या ठिकाणी R2 आणि R2 च्या ठिकाणी R1 लिहायला सांगितलं होतं. हे आपलं फर्स्टचं आन्सर आहे. सेकंड बघा, सेकंड मध्ये पण काय दिलेलं आहे, बी मॅट्रिक्स दिलेला आहे. ओके, याची ऑर्डर काय आहे, तर 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहे, 2/3 आहे. इथे काय करायला सांगितलेलं आहे, R1 इंटरचेंज विथ R1 मायनस R2. ओके, आता बघा इथे काय करणार आहे आपण, तर बी इक्वॅलंट टू, बघा R1 चेंज होणार आहे, R1 चेंज होणार आहे. मग R2 ऍज इट इज पहिल्यांदा लिहून घेऊया. R2 काय आहे, 2 5 4. ओके, 2 5 4 पहिल्यांदा आता आपण R2 ऍज इट इज लिहून घेतलेला आहे, कारण त्यामध्ये काहीही चेंज होणार नाही आहे. ओके, मग आता R1 मध्ये चेंज होणार आहे. R1 मध्ये काय चेंज होणार आहे, तर हे इथे दिलेलं आहे आपल्याला. काय चेंज होणार आहे, तर R1 काय आहे, 1 मायनस R2. इथे R1 चा एलिमेंट 1 आहे, मायनस R2 चा एलिमेंट काय आहे, 2 आहे. 1 मायनस 2 काय मिळणार आहे आपल्याला, मायनस 1. सिमिलर 5 R2 चा एलिमेंट, सॉरी R1 चा एलिमेंट मायनस 1 मायनस R2 चा एलिमेंट काय दिलेला आहे, 5. हे काय होऊन जाईल, -1 -5 -6. या ठिकाणी R1 चा एलिमेंट 3 मायनस R2 चा एलिमेंट काय आहे, 4 इक्वल्स टू, हा काय होऊन जाईल, 3 - 4 -1. म्हणजे मग हे एलिमेंट काय मिळाले आपल्याला, -1 -6 -1. अगदी सिंपल आहे, काहीही यामध्ये हार्ड नाही आहे. फक्त आपल्याला इथे काय दिलं हे फक्त समजून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ते ट्रान्सफॉर्मेशन दिलेल्या मॅट्रिक्स वरती अप्लाय करायचं आहे. बस एवढंच याचं आन्सर आहे.
जे काही ट्रान्सफॉर्मेशन दिलं होतं ऍज इट इज ते आपण अप्लाय केलेलं. आता इथे बघा, इथे दोन मॅट्रिक्स दिलेला आहे. ए मॅट्रिक्स दिलेला आहे, यावरती कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला अप्लाय करायला सांगितलेलं आहे. बी मॅट्रिक्स दिलेला आहे, त्यावरती आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायला सांगितलेलं आहे. आणि नंतर क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे व्हॉट डू यू ऑब्झर्व. ओके, पहिल्यांदा तर आपण हे सॉल्व्ह करूया आणि देन बघूया नेमकं काय मिळतं आपल्याला ते. मग ए इक्वॅलंट टू, याच्यावरती काय करायचं आहे तर C1 इंटरचेंज विथ C2, C1 इंटरचेंज विथ C2. मग कॉलम 1 च्या ठिकाणी 2 आणि 2 च्या ठिकाणी 1 लिहायचा. मग काय मिळेल 4 3 5 1. ओके, ए मॅट्रिक्स वरती आपण गिव्हन ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलेलं आहे. आता बी मॅट्रिक्स वरती बी इक्वॅलंट टू, इथे काय दिलेलं आहे R1 इंटरचेंज विथ R2. पहिल्या रोच्या ठिकाणी दुसरा रो लिहायचा आहे. मग 4 5 3 1. ओके, इथे आपण काय केलेलं आहे R1 इंटरचेंज विथ R2. ठीक आहे. आता बघा, इथे आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलेलं आहे, इथे रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलेलं आहे. दोन वेगवेगळे मॅट्रिक्स आहेत, याचे एलिमेंट बघा, याचे एलिमेंट बघा, आणि दोन वेगवेगळे मॅट्रिक्स आहेत. दोन्ही सॉल्व्ह केले आपण, दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केले. नंतर क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं व्हॉट डू यू ऑब्झर्व. ठीक आहे, आता बघूया काय. याचे एलिमेंट बघा 4 5 3 1, 4 5 3 1. ओके, म्हणजे काय मिळालेलं आहे, आपण एका मॅट्रिक्स वरती कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, दुसऱ्या मॅट्रिक्स वरती रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर दोन्ही मॅट्रिक्स काय मिळालेले आहेत आपल्याला तर सेम. सो वी ऑब्झर्व दॅट ए इक्वल्स टू बी. ठीक आहे, हा ए जो मॅट्रिक्स आहे आणि हा बी जो मॅट्रिक्स आहे, दोन्हीही काय आहे सेम आहे. ठीक आहे, दोन्ही मॅट्रिक्स काय मिळालेले आहेत आपल्याला सेम मिळालेले आहे. कारण क्वेश्चन मध्ये विचारलं होतं व्हॉट डू यू ऑब्झर्व, तर आपल्याला मिळालेलं आहे की दोन्ही मॅट्रिक्स काय झालेले आहेत सेम झालेले आहेत. इकडे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, इकडे रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं आणि दोन्ही अप्लाय केल्यानंतर आपल्याला दोन्ही मॅट्रिक्सचे एलिमेंट्स काय सेम आहे, म्हणजे दोन्ही मॅट्रिक्स काय झालेले आहेत तर इक्वल झालेला आहे. ओके, अगदी सिंपल क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, इझी आहेत, एका एका स्टेप्स मध्ये या सगळ्यांचा आन्सर आहे. ओके, हे कॉपी करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण, क्वेश्चन नंबर 4 5 आणि 6. ओके, बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेलं आहे तर ए मॅट्रिक्स दिलेला आहे ज्याची ऑर्डर 2/3 आहे, त्यावरती आपल्याला अप्लाय करायचं आहे 2C2. अगेन बी मॅट्रिक्स दिलेला आहे ज्याची ऑर्डर अगेन 2/3 आहे, ज्यावरती आपल्याला अप्लाय करायचं आहे -3R1. ओके, फाइंड द ऍडिशन ऑफ द टू न्यू मॅट्रायसेस. आणि जे दोन काही नवीन मॅट्रिक्स मिळणार आहेत आपल्याला, त्यांची आपल्याला ऍडिशन करायची. ओके, ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस किंवा अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस, ज्यामध्ये ऍडिशन आहे, ज्यामध्ये सबस्ट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, हे सगळं आपण बेसिक मध्ये घेतलेलं आहे. हा जर व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटन वरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ओके, तर चला पहिल्यांदा तर ए मॅट्रिक्स घेतोय आपण. ओके, ए मॅट्रिक्स वरती काय अप्लाय करणार आहोत आपण, ए इक्वल्स टू 1 2 -1 0 1 3, आणि यावरती अप्लाय करणार आहोत आपण C2 दिलेला आहे, इन द सेन्स C2 चेंजेस टू 2C2. ओके, हे अप्लाय केल्यानंतर काय मिळतं आपल्याला ए इक्वॅलंट टू C2 चेंज होणार आहे, C1 ऍज इट इज लिहा. ओके, कुठला चेंज होणार आहे C2. C2 जर कॉलम 2 जर चेंज होणार असेल तर कॉलम 1 आणि कॉलम 3 ऍज इट इज लिहा. म्हणजे 1 0 हा चेंज होणार आहे, हा -1 3. आता याच्यामध्ये चेंज काय होणार आहे तर C2 जो कॉलम आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे 2 ला मल्टिप्लाय 2 ने जर केलं तर हा 4 होऊन जाईल. अगेन 1 ला मल्टिप्लाय 2 ने जर केलं तर हा 2 होऊन जाईल. ओके, सिमिलर बघा इथेच मी सॉल्व्ह करतो. आता इथे बी आहे, बी मध्ये काय दिलं 1 0 2 2 4 5. यावरती काय अप्लाय करायचं आपल्याला तर R1 वरती अप्लाय करायचं आहे. R1 चेंजेस टू -3R1. ओके, मग आता बघा काय होईल इथे बी इक्वॅलंट टू, इथे R1 चेंज होणार आहे, R2 ऍज इट इज लिहूया 2 4 5. ओके, R1 मध्ये काय चेंज होणार आहे तर
-3r1 म्हणजे r1 ला -3 ने मल्टिप्लाय होणार आहे. इथे जर मल्टिप्लाय केलं 1 ला तर हा काय होऊन जाईल -3. 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0 होऊन जाईल. 2 ला जर मल्टिप्लाय केलं तर -6. 2 × 3 6 आणि हा -6 झाला. मग आता आपल्याला दोन मॅट्रिक्स मिळालेले आहे, ए पण मिळाला आणि बी पण मिळालेला आहे. मग आपल्याला इथे काय करायला सांगितलेलं आहे, जे नवीन मॅट्रिक्स मिळतील त्याची ऍडिशन करायला सांगितलेलं आहे. मग ए प्लस बी इक्वल्स टू ए काय दिलेलं आहे इथे 1 4 -1 0 2 3 प्लस बी इथे दिलेला आहे -3 0 -6 2 4 5. ओके, ऍडिशन करताना दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम पाहिजे. इथे ऑर्डर सेम आहे, 1 2 रो आहे, इकडे पण 1 2 रो आहे, 1 2 3 1 2 3 कॉलम आहेत, दोघांची ऑर्डर सेम आहे. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट आपण एकमेकांमध्ये ऍड करतो. मग काय होऊन जाईल बघा, 1 प्लस -3. ओके, म्हणजे काय होऊन जाईल -2. 4 प्लस 0 हा 4 होऊन जाईल. -1 प्लस -6 हा काय होऊन जाईल तर -7. ओके, देन 0 प्लस 2 हा आपल्याला 2 मिळणार आहे. अगेन 2 प्लस 4 हा काय होऊन जाईल 6 होऊन जाईल. ठीक आहे, देन 3 प्लस 5 हा काय होऊन जाईल 8. म्हणजे मग आपल्याला ए प्लस बी काय मिळालेलं आहे, ए प्लस बी. ठीक आहे, हे काय याचं आन्सर आहे. -2 4 -7 2 6 8. ओके, हे आपल्याला काय मिळालेलं आहे तर या एक्झाम्पलचं आन्सर आहे. ओके, अगदी सिंपल आहे. दोन मॅट्रिक्स होते, दोन मॅट्रिक्सची काय केलेली आहे आपण तर पहिल्यांदा इथे 2c2 आणि इथे -3r1 अप्लाय केलेला आहे या दोन मॅट्रिक्स वरती. आणि या दोन मॅट्रिक्स वरती अप्लाय केल्यानंतर मग काय केलेलं आहे आपण तर या दोन मॅट्रिक्स आलेले त्यांची ऍडिशन केलेली, जसं आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे बघा, इथे काय दिलेलं आहे, ए 1 2 3 1 2 3 म्हणजे 3/3 मॅट्रिक्स दिलेला आहे. आणि त्याच्यावरती काय करायला सांगितलेलं आहे, पहिल्यांदा तर 3r3 अँड देन c3 प्लस 2c2. ओके, पहिल्यांदा आपण r3 चेंज होणार आहे, r3 चेंजेस टू काय आहे 3r3. ओके, पहिल्यांदा हे आपण अप्लाय करूया. ए इक्वॅलंट टू इथे चेंज काय होणार आहे r3. मग r3 चेंज होणार असेल तर पहिले दोन ऍज इट इज लिहूया, 1 -1 3 2 1 0. r3 मध्ये चेंज काय होणार आहे, त्याला 3 ने मल्टिप्लाय होणार. 3 × 3 9. अगेन 3 × 3 9. 3 × 1 3. ओके, 3 ने मल्टिप्लाय केलं टोटल रो 3 ला, मग हा काय मिळाला 9 9 आणि 3. मग आता परत याच्यावर अप्लाय करायचं आहे c3. पहिल्यांदा जो असतो तो चेंज होणार असतो, म्हणजे c3 चेंजेस टू काय होणार आहे यामध्ये c3 प्लस 2c2. मग हे अप्लाय करूया, बघा काय मिळतं आपल्याला, ए इक्वॅलंट टू ओके ए इक्वॅलंट टू. आता इथे काय होणार आहे तर आपल्याला हे दिलेलं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यावरती अप्लाय करायचं. आता c3 वरती अप्लाय होणार आहे, म्हणजे आधीचे दोन कॉलम आपण ऍज इट इज लिहू शकतो, 1 2 9 -1 1 9. c3 चेंज होणार आहे. आता c3 मध्ये काय चेंज होणार आहे तर c3 प्लस 2 × c2. म्हणजे काय होणार आहे बघा, हा c3 ऍज इट इज लिहायचा आहे. पहिला एलिमेंट बघा, आता c3 चा पहिला एलिमेंट 3 आहे प्लस 2 × c2. c2 चा एलिमेंट काय आहे -1. मग काय होऊन जाईल हा -2 प्लस म्हणजे हा -2 आणि 3 होऊन जाईल 3 - 2. हा आपल्याला काय मिळणार आहे 1 मिळणार आहे. ओके, अगेन इथे c3 चा एलिमेंट किती आहे 0 प्लस 2 × 1. मग हा काय होऊन जाईल आपल्याला 2 मिळेल. ठीक आहे, अगेन c3 चा
3 प्लस 2 इंटू C2 चा एलिमेंट 9, हा काय होऊन जाईल 18, 18 प्लस 3 21. ओके, मग काय मिळालेलं आपल्याला, तर 1 मायनस 1 1 2 1 2 आणि 9 9 21. आपल्याला फक्त एवढंच अप्लाय करायला सांगितलं. पण आता बघा, हे दोन क्वेश्चन जे आहेत एकमेकांशी रिलेटेड आहेत बघा, कारण कॉमनली यामध्ये अजून आपल्याला काहीतरी विचारलेलं आहे समोर. पहिल्यांदा हे आन्सर ऍज इट इज. ओके, आता सेम क्वेश्चन आहे बघा, दोघांचेही एलिमेंट सेम आहेत. ओके, फक्त काय केलेलं आहे, तर इथे पहिल्यांदा रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं, देन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं. इथे पहिल्यांदा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि देन रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे. बघूया, आपण सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा काय सॉल्व्ह करायचं आहे, C3 म्हणजे मग C3 चेंजेस टू C3 प्लस 2C2 करा अप्लाय. काय मिळतं, हा A इक्वॅलंट टू. ओके, कॉलम 3 चेंज होणार आहे, दोन कॉलम ऍज इट इज लिहूया, 1 2 3 मायनस 1 1 3. ओके, कॉलम 3 चेंज होणार आहे. कॉलम 3 मध्ये काय चेंज होणार आहे, तर बघा C3 एलिमेंट काय आहे 3 प्लस 2 इंटू C1, हा काय झाला -1. म्हणजे मग काय होऊन जाईल, हा -2 प्लस 3 काय मिळेल आपल्याला 1. ओके, देन नेक्स्ट एलिमेंट C3 चा एलिमेंट 0 प्लस 2 इंटू C2 चा एलिमेंट काय आहे, तर 1 आहे. म्हणजे 2 इंटू 1 2, इथे काय मिळणार आपल्याला 2. अगेन C3 चा एलिमेंट काय आहे या ठिकाणी 1 आहे. ओके, 1 प्लस 2 इंटू C2 चा एलिमेंट किती आहे, तर 3 आहे. ओके, मग 2 इंटू 3 6 प्लस 1 7. ओके, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, तर रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहे. मग R3 चेंज होणार आहे, म्हणजे मग R3 चेंजेस टू 3R3. ओके, म्हणजे हा थर्ड रो आहे, याला काय करायचं आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. A इक्वॅलंट टू थर्ड रोला आपल्याला काय करायचं आहे, तर 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग काय करणार आहे आपण, थर्ड रोला 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग काय करणार, आधीचे दोन रो जे आहे ऍज इट इज लिहिणार आहे. 1 मायनस 1 1 2 1 2, याला 3 ने मल्टिप्लाय करतो. 3 ने याला जर मल्टिप्लाय केलं तर 3 इंटू 3 9, अगेन 3 इंटू 3 9, 3 इंटू 7 21. ओके, दोन्ही आपण ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलेलं आहे, पहिल्यांदा कॉलम देन रो ट्रान्सफॉर्मेशन. पण आता बघा, मग इथे हे आन्सर आणि हे आन्सर दोन्ही सेम आहे बघा. 1 मायनस 1 1 1 मायनस 1 1 2 1 2 2 1 2 9 9 21 9 9 21. ओके, आता दोन्हीचे आन्सर काय आलेले आहे, सेम आलेला आहे. आपण इथे पहिल्यांदा रो देन कॉलम अप्लाय केलं, इथे पहिल्यांदा कॉलम देन रो अप्लाय केलं, तरी दोघांचे आन्सर काय आलेले आहे, सेम आलेले आहे. बघा इथे काय सांगितलेलं बघा, व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल 5 अँड एक्झाम्पल 6. ओके, फ्रॉम मग लिहावं लागेल आपल्याला, फ्रॉम एक्झाम्पल 5 अँड, ठीक आहे, एक्झाम्पल लिहा, एक्झाम्पल 6. फ्रॉम एक्झाम्पल 5 अँड 6 वी कन्क्लूड दॅट काय कन्क्लूड केलेलं आहे, तर दोन्ही जे मॅट्रिक्स आहेत, दोन्हीचे आन्सर जे आहेत, तर न्यू मॅट्रिक्स आर सेम. ओके, दोघांचंही काय आहे, आन्सर सेम आहे. ओके, दोघांचे क्वेश्चन सेम आहे, अगेन आन्सर सेम आहे. मध्ये आपण कुठलंही जरी पहिल्यांदा रो करा कॉलम करा किंवा पहिल्यांदा कॉलम करा रो केला, तरी आन्सर मध्ये काही चेंज होत नाही. म्हणजेच काय आहे, तर हे मॅट्रिक्स काय आहेत, कम्युटेटिव्ह आहेत. म्हणून मग आपल्याला लिहावं लागेल या ठिकाणी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन इज commutative.
ओके, सिम्पली 2 लाईन मध्ये कन्क्लुजन लिहायचं आहे आपल्याला. काय कन्क्लुजन मिळालं, कारण दोघांचे क्वेश्चन सेम आहे, दोघांचे आन्सर सेम आले. फक्त मध्ये काय झालं, इथे पहिल्यांदा रो देन कॉलम, इथे पहिल्यांदा कॉलम देन रो. तर याला काय म्हणतो आपण, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, हे झालेलं आपल्याला 11th मध्ये वगैरे. दोन्ही एक्झाम्पल वरनं काय मिळालं, तर दोन्ही नवीन मॅट्रिक्स म्हणजे जे काय आन्सर आलं ते सेम आहे. अगदी सिंपल आहे. ओके, हे झाले 6 क्वेश्चन. बाकीचे क्वेश्चन बघणार आहोत, याचा स्क्रीनशॉट घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7. काय दिलेलं आहे क्वेश्चन बघा. यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन, मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 1 2 3 4 ज्याचे एलिमेंट्स दिलेले आहे, टू कन्व्हर्ट इट इनटू अन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे. तसेच इथे बघा दिलेला आहे 8 मध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा एक मॅट्रिक्सचा टाईप आहे, तो मॅट्रिक्स आपल्याला माहित पाहिजे. अप्पर ट्रायंग्युलर का आहे, लोअर ट्रायंग्युलर का आहे, त्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स काय आहे, किंवा वेगवेगळे विशेष मॅट्रिक्स आहेत सगळे. या सगळ्यांचे आपल्याला टाइप्स माहित पाहिजे. ते जर माहित नसतील तर आय बटन वरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ते टाइप्स माहित करून घेऊ शकता. कसे मॅट्रिक्स ओळखायचे, ओके, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहे. आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करायचा म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला 3 च्या ठिकाणी 0 आणायचा आहे. ओके, वरती ट्रायंगल तयार होतो एलिमेंटच्या, त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात. ओके, म्हणून आपल्याला 3 च्या ठिकाणी 0 आणायचा आहे, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करायचा आहे. ओके, मग आता काय सांगितलेलं आहे, तर यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन. तर ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. हवं तर कोणी कॉलम घेऊ शकते, हवं तर कोणी रो पण घेऊ शकते. तुम्हाला जे वाटतं ते, रो किंवा कॉलम दोन्ही याने सॉल्व्ह करता येतं. कुठलं तुम्हाला जे इझी वाटतं त्याने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, आता इथे मॅट्रिक्स बघा दिलेला आहे 1 2 3 4. याला काय करायचं आहे, तर आपल्याला या 3 च्या ठिकाणी 0 आणायचं आहे. आता 3 च्या ठिकाणी 0 आणण्यासाठी काय करावं लागतं, तर पहिल्यांदा आपल्याला इथे 1 आणायचा असतो, तर तो 1 ऑलरेडी आहे. ओके, 1 0 0 1. ओके, हा रूल आहे आयडेंटिटी मॅट्रिक्सचा. पहिल्यांदा इथे आपल्याला 1 आणायचा असतो आणि या 1 च्या हेल्पने इथे 0 आणायचा असतो. कॉलमनी जर का सांगितलं तर पहिल्यांदा इथे 1 आणायचा, याच्या हेल्पने इथे 0 आणायचा, मग इथे 1 आणायचा आणि या 1 च्या हेल्पने इकडे 0 आणायचा. आयडेंटिटीसाठी पण सेम होतंय. पहिले इथे 1 आणायचा, या 1 च्या हेल्पने इथे 0 आणायचा, मग इथे 1 आणायचा, या 1 च्या हेल्पने इथे 0 आणायचा. आयडेंटिटी असो किंवा अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स जरी तयार करायचा तर हा रूल यूज करायचा असतो आणि आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मग इथे असे ट्रान्सफॉर्मेशन तयार करा जेणेकरून इथे 3 च्या ठिकाणी 0 येईल. मग आता 3 च्या ठिकाणी 0 जर आणायचं असेल तर काय करावं लागेल, युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. बघा इथे 1 आहे, या 1 ला 3 ने जर मल्टिप्लाय केलं, 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा काय होऊन जाईल 3 मायनस हा 3 याच्यातनं जर केला तर इक्वल्स टू 0. मग आता हेच आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन मध्ये लिहायचं आहे. इथे 0 आणायचा म्हटल्यानंतर पहिल्यांदा आता R2 चेंज होईल, कारण सेकंड रो मध्ये आहे, तिथे 0 आणायचा. सेकंड रो मध्ये काय चेंज होणार आहे, तर R1 आहे. पहिल्यांदा R1 ला कितीने 3 ने मल्टिप्लाय करा, 3 इंटू R1, त्यामधनं मायनस करा R2. ओके, बघा सिंपल आहे. आता झालं सॉल्व्ह. ट्रान्सफॉर्मेशन तयार करणं जमायला पाहिजे, ते जमल्यानंतर कुठलाही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. मग आता R2 चेंज होत आहे, R1 ऍज इट इज लिहा 1 2. आता इथे काय दिलेलं आहे 3 इंटू R1, 3 इंटू R1, R1 चा एलिमेंट काय आहे 1 मायनस R2, R2 चा एलिमेंट काय आहे 3 इक्वल्स टू हा 0 झाला, म्हणजे हा 0 मिळाला. इथे 3 इंटू R1, R1 चा एलिमेंट काय आहे तर 2 आहे, म्हणजे 3 इंटू 2 6 मायनस R2 इथे 4, 6 मायनस 4 हा 2, मग इथे काय मिळालं आपल्याला 2. ओके, बस आपल्याला एवढंच करायचं होतं. काय करायचं होतं, तर युजिंग सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. रो नाही सांगितलेलं आहे, मग आपण रो किंवा कॉलम आपण डिसाईड केलेला आहे. ओके, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करायचा होता, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे इथे 0 आणायचा होता, तर तो इझिली आपण 0 आणलेला आहे. आता बघा इथे मी रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं आणि 0 आणलेला आहे. आता तुम्हाला हा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही इथे कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी
झिरो आणून दाखवा. मी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं, तुम्हाला इथे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. चला सगळ्यांनी नोटबुक काढा आणि ते कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी सगळ्यांनी करायचं आहे. लास्टला मी तुम्हाला याचा आन्सर सांगणार आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये पण बघा सांगितलेलं आहे कन्व्हर्ट मॅट्रिक्स दिलेला आहे इनटू अन आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आता इथे सांगितलेलं आहे आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशननी करायला. मग इथे रो ट्रान्सफॉर्मेशननी सांगितल्यावर रोनीच करायचं आहे. जर आपल्याला सांगितलं नसेल तर आपण कुठलंही रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकतो. मग आता इथे आपण रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार आहे. 1 -1 2 3. ओके, काय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स आणायचा आहे, म्हणजे 1 0 0 1. ओके, पहिल्यांदा इथे 1 आणा, याच्या हेल्पनी इथे 0 आणा, मग इथे 1 आणा, याच्या हेल्पनी इकडे 0 आणा. तर आता पहिल्यांदा इथे 1 आहे ऑलरेडी, मग या 1 च्या हेल्पनी या 2 च्या ठिकाणी 0 आणायचा आहे. 2 च्या ठिकाणी 0 आणायचा आहे म्हणजे R2 चेंज होईल. R2 मध्ये काय चेंज होणार आहे तर 2 इंटू R1, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 झालं, मायनस R2. मग बघा काय होतं, R2 चेंज होतोय, R1 ऍज इट इज लिहा. R2 मध्ये काय चेंज होणार आहे बघा, 2 इंटू R1. R1 काय आहे हा 1, मायनस R2 किती आहे 2. 2 इंटू 1 2, 2 मायनस 2 0. सेकंड एलिमेंट साठी 2 इंटू R1 हा किती आहे -1. इथे अगेन मायनस हा 3, मायनस 2 इंटू -1 -2 आणि हा -3 -5 मिळालेला आहे आपल्याला. ओके, म्हणजे मग हा 0 आणि हा -5. आता काय झालेलं आहे तर इथे आपल्याला इथे काय मिळालेलं आहे तर 0 मिळालेला आहे. आता इथे 1 आणायचं आहे. ओके, आता इथे जर 1 आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, नेहमी अशा वेळेस काय करायचं आहे, जो इथे एलिमेंट आहे त्याच एलिमेंटनी डिवाइड करायचं. ओके, मग काय होईल बघा, आता इथे अगेन R2 चेंज करावं लागेल. R2 चेंजेस टू काय करायचं आहे तर -1/5 इंटू R2. ओके, R2 ला काय करायचं आहे -1/5 ने मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल बघा, पहिला एलिमेंट ऍज इट इज. इथे जर का याला 0 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर तो 0च होते. आता इथे काय होऊन जाईल बघा, -1/5 इंटू -5, मायनस मायनस 5 कॅन्सल केला, इथे काय राहिला 1 राहिला. ओके, आता इथे 1 आला, त्याच्या हेल्पनी इथे 0 आणला, अगेन इथे 1 आणला, आता या 1 च्या हेल्पनी इथे 0 आणायचा. आता इथे जर 0 आणायचा असेल तर काय करावं लागेल, हा 1 आहे, हा -1 आहे, तर यामधनं ऍडिशन करायची 1 प्लस म्हणजे R1 प्लस R2, मग तो काय होऊन जाईल 0. मग आता आन्सर कुठे पाहिजे आपल्याला R1 मध्ये, म्हणून मग R1 चेंजेस टू R1 प्लस R2. ओके, इथे आन्सर पाहिजे आपल्याला. इथे आन्सर पाहिजे असल्यामुळे आपण काय करणार आहे, याला चेंज करणार आहे आणि त्याचा आन्सर येणार आहे आपल्या R1 मध्ये. मग काय होईल बघा, R1 पहिल्यांदा आपण R2 ऍज इट इज लिहून घेऊया. R1 चेंज होणार आहे. R1 चा एलिमेंट काय आहे 1 प्लस 0, हा काय होऊन जाईल 1 येईल ऍज इट इज. मग इकडे आता R1 चा एलिमेंट -1 प्लस R2 चा एलिमेंट 1 प्लस -1 प्लस 1 0. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला काय मिळालेलं आहे तर 1 0 1 0 0 1, जे की आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स आणायचं होतं. हा 1 0 0 1 आणायचा होता, 1 0 0 1 आला युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, इथे आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन आणायचा होता, आपण रो ट्रान्सफॉर्मेशन आणलेला आहे. हवंच तर तुम्ही इथे कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी पण ट्राय करून बघू शकता युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, हा व्हिडिओ पॉज करायचा आणि एक साईडला रफ मध्ये प्रॅक्टिस पॅड वरती किंवा आपल्या नोटबुक वरती साईडला तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी पण करू शकता. मित्रांनो, अशी प्रॅक्टिस करायची असते, कारण हे रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला तयार करता यायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला स्वतः ट्रान्सफॉर्मेशन तयार करता येणार नाही तोपर्यंत अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाही. तुम्ही जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन तयार करायचं शिकाल तर
कुठलाही क्वेश्चन इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे हेही बघा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे जे मी सांगितलं होतं तुम्हाला, याला काय करायचं होतं आपल्याला, तर मी रो ट्रान्सफॉर्मेशननी केलं होतं. इथेच आपल्याला याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी करायचं होतं. कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी केल्यावरती काय होणार होतं बघा, जसं इथे आपण R2 चेंज केलेला आहे. ओके, म्हणजे हा रो 2 चेंज केलेला आहे. आता जर याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी करायचं असेल तर रो 1 चेंज करावं लागेल. इथे जर आणायचं असेल, सॉरी, कॉलम 1 चेंज करावं लागेल. मग C1 चेंजेस टू. ओके, आता हा 3 च्या ठिकाणी 0 आणायचा आहे, C1 मध्ये चेंज करायचा आहे. याची हेल्प घेऊया आपण. काय होऊन जाईल बघा, तर मग काय होईल, हा C1 चा जो एलिमेंट आहे त्याला काय करूया आपण, तर 4 ने मल्टिप्लाय करूया. 4 इंटू C1 मायनस, इथे 4 आहे, याला 3 ने मल्टिप्लाय करूया. 3 इंटू C2. ओके, काय होईल बघा, C1 ला म्हणजे 3 ला 4 ने मल्टिप्लाय केलं 12 होऊन जाईल, मायनस या 4 ला 3 ने मल्टिप्लाय केलं 12 होऊन जाईल, 12 मायनस 12 0. ओके, आता कॉलम 1 चेंज होणार आहे, कॉलम 2 ऍज इट इज लिहिणार आहोत आपण, 2 4. ठीक आहे. आता कॉलम 1 मध्ये काय चेंजेस होणार आहे ते इथे लिहायचं आहे. पहिल्यांदा तर कॉलम 1 मधला हा पहिला एलिमेंट आहे, 1 इंटू 4 किंवा 4 इंटू 1 जे काय असेल ते, मायनस 3 इंटू C2 हा 2. ठीक आहे, मग हा काय होऊन जाईल, 4 मायनस हा 6 होऊन जाईल, 2 इंटू 3 6, म्हणजे काय होऊन जाईल -2. मग इथे काय मिळालं आपल्याला, -2 मिळाला. ओके, देन आता सेकंड एलिमेंट साठी, सेकंड एलिमेंट काय आहे, इथे 3 आहे, तर मग 4 इंटू 3 हा 4 आहे आणि C1 चा एलिमेंट 3 आहे, मायनस हा 3 इंटू C2 चा एलिमेंट 4. तर 3 इंटू 4 12 मायनस 3 इंटू 4 12, 12 मायनस 12 0. मग इथे आपल्याला काय मिळालेलं आहे, 0. अशा टाइपने आपण याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी पण सॉल्व्ह करू शकतो, कारण आपल्याला इथे दिलं नव्हतं कशाने करायचं आहे, रोनी करायचं आहे की कॉलमनी करायचं आहे. दोन्ही वेनी आपण याला सॉल्व्ह करू शकतो आणि दोन्ही आन्सर आपले बरोबर आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघायला शिका. आता जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की व्हिडिओ पॉज करून हे सॉल्व्ह करा. किती जणांचं बरोबर आलेलं आहे त्यांनी निश्चित कमेंट मध्ये मला सांगा. आणि याचा स्क्रीनशॉट घ्या. एक लास्टचा क्वेश्चन राहिलेला आहे तो आपण घेऊया. चला, लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 9 या एक्सरसाइजचा. काय दिलेला क्वेश्चन बघा, ट्रान्सफॉर्म एक 3x3 मॅट्रिक्स दिलेला आहे इनटू अन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बाय सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके, याच्या आधी जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे तर ते अप्पर ट्रायंग्युलर होतं. आता इथे पण सेम अप्पर ट्रायंग्युलरच करायचं आहे, पण ते रोनी केलं होतं. इथे आपल्याला काय करायचं आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशननी. तो 2x2 होता, हा 3x3 आहे. मग कसं करता येईल बघा, आता काय करायला लागणार आहे आपल्याला, इथे इथे आणि इथे 3 ठिकाणी 0 आणायचं आहे आपल्याला. म्हणजे या 2 च्या ठिकाणी 3 च्या आणि या 2 च्या ठिकाणी, या तिन्ही ठिकाणी आपल्याला 0 आणायचे आहे. ओके, आणि कशाने, तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कॉलम म्हटल्यावरती या कॉलमची हेल्प घेऊन करायचं असतं, रो म्हटलं तर त्याच्या वरच्या रोची हेल्प घ्यायची असते. आता कॉलम म्हटलं तर या कॉलमची हेल्प घ्यायची आहे. पहिल्यांदा तर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन लिहावं लागेल कॉलम 1 साठी, कारण इथे 0 आणायचा आहे. देन कॉलम 2 साठी इथे 0 आणायचा आहे. ओके, मग बघा काय करता येईल, कॉलम 1 चेंजेस टू. कॉलम 1 मध्ये काय चेंज करावं लागेल की 0 येईल. तर बघा काही करता येतं का, आता इथे 3 आहे, ओके, इथे 4 आहे, या 4 ला 3 ने मल्टिप्लाय करा आणि या 3 ला 4 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे दोन्हीचा आन्सर 12 येईल, 12 मायनस 12 0 होऊन जाईल. मग इथे काय करूया आपण, 4 इंटू C1 मायनस 3 इंटू C3. ओके, म्हणजे 4 इंटू C1 4 इंटू 3 12 मायनस 3 इंटू C3 3 इंटू 4 12, 12 मायनस 12 0 होऊन जाईल. ओके, एक झालं. सिमिलर आपण 2 ट्रान्सफॉर्मेशन पण त्या एकाच याच्यात अप्लाय करू शकतो. आता इथे 0 आणायचा आहे, C2 मध्ये काय चेंज करावं लागेल, जस्ट 0 येईल. आता इथे काय आहे बघा, 2 आहे, इथे या 4 ची जर हेल्प घेतली तर आपण काय करू शकतो, या 2 ला जर का अगेन 2 ने मल्टिप्लाय केलं आपण आणि 4 मधनं मायनस केलं तर तो 0 येऊ शकतो. म्हणजे मग 2 इंटू C2 मायनस C3. ओके, दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन आपण एकाच याच्यामध्ये अप्लाय केलेले आहेत. आता C1 C2 चेंज होणार आहे, C3 पहिल्यांदा ऍज इट इज लिहून घ्या.
2 3 4. पहिल्यांदा C1 मध्ये काय करायचं आहे बघा, 4 इंटू C1 चा पहिला एलिमेंट काय आहे 1 मायनस 3 इंटू C3 चा पहिला एलिमेंट 2, म्हणजे हा काय होऊन जाईल 4 मायनस हा काय होऊन जाईल 6 इक्वल्स टू 4 मायनस 6 मायनस 2. तर C1 मध्ये पहिला एलिमेंट मिळणार आपल्याला -2. ओके. अगेन आता दुसऱ्या एलिमेंट साठी इथे काय आहे, दुसरा एलिमेंट 2 दिलेला आहे. ओके, तर C1 चा दुसरा एलिमेंट इथे 2 आहे, 3 आणि इकडे काय आहे तर दुसरा एलिमेंट C3 चा 3 दिलेला आहे. तर 4 इंटू 2 8 मायनस 3 इंटू 3 9, म्हणजे काय मिळणार आहे हा -1. इथे मिळाला आपल्याला -1. ओके. आता थर्ड एलिमेंट 4 इंटू थर्ड एलिमेंट काय आहे 3 मायनस 3 इंटू C3 चा थर्ड एलिमेंट 4, मग हा 12 मायनस 12 मायनस 12 काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. ओके, मग हा आपल्याला 0 मिळालेला आहे. ठीक आहे. आता पहिला कॉलम कंप्लीट झालेला आहे. पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला इथे 0 आणायचा होता, तो आपल्याकडे 0 आलेला आहे. देन आता बघा इथे आपण सेकंड कॉलम साठी ट्रान्सफॉर्मेशन तयार केलेलं आहे. सेकंड कॉलम बघूया काय आहे 2 इंटू C2 चा एलिमेंट -1 मायनस C3 चा एलिमेंट काय फर्स्ट तर 2 आहे. ओके, आता हा काय झाला -2 आणि -2 -4 झाला. ओके, -4. ओके, अगेन 2 इंटू C2 चा दुसरा एलिमेंट 1 मायनस C3 चा एलिमेंट इथे 3 आहे, म्हणजे 2 इंटू 1 2 मायनस 3 इक्वल्स टू -1. अगेन इथे -1 या ठिकाणी आपण घेतलेला आहे. ठीक आहे, 2 मायनस 3 -1. ओके, आता बघा इथे 2 इंटू 2 मायनस C3 चा एलिमेंट 4, 2 इंटू 2 4 मायनस 4 0, म्हणजे हा 0 झाला. ओके, या ठिकाणी दोन एलिमेंट हे 0 झालेले आहेत. ठीक आहे. आता बघा दोन्ही एलिमेंट 0 झालेले आहेत. आता काय करायचं आपल्याला, हा एलिमेंट 0 करायचा आहे. ओके, हा -1 ला 0 करायचा आहे. अगेन फर्स्ट कॉलम मध्ये आहे म्हणून कॉलम 1 चेंजेस टू. आता इथे -1 आहे, या कॉलमची हेल्प घेऊ शकतो आपण. इथे -1 आहे. ओके, तर इथे काय करणार आहे -1 या दोघांचा मायनस करणार आहे, म्हणजेच काय होणार आपल्याला C1 मायनस C2. बघा काय होईल मग C1 मायनस C2 केल्यानंतर. आता कॉलम कुठला चेंज होणार आहे C1 मग C2 4 -1 0 आणि C3 2 3 4. हे काय करायचं आहे आपल्याला, तर दोन्ही ऍज इट इज लिहून घ्यायचे आहे आणि फर्स्ट आपण आता चेंज करणार आहे. फर्स्ट मध्ये काय चेंज करणार आहे बघा, C1 -2 आणि मायनस हा -4, मायनस मायनस हा प्लस झाला, म्हणजे इथे डायरेक्ट आपण लिहूया +4. ओके, तर इथे काय मिळणार आहे आपल्याला 2. ठीक आहे, -2 + 4 2. आता नेक्स्ट एलिमेंट इथे काय आहे -1 मायनस आणि हा -1, म्हणजे -1 प्लस झाला, -1 + 1 हा 0 झाला. ओके, इथे हा 0 आहे, -0 0 -0 0. ओके, म्हणजे मग आपल्याला काय मिळालेलं आहे 0 0 0. आपल्याला डायगोनलच्या खाली तीनही एलिमेंट आपल्याला 0 आणायचे होते, जे की 3 एलिमेंट आपल्याला 0 मिळालेले आहे. काय केलेलं आहे आपण स्वतः ट्रान्सफॉर्मेशन तयार केले. ओके, ट्रान्सफॉर्मेशन तयार करून आपण या ठिकाणी 0 आणलेले आहे. अगदी इझी आहे, आपल्याला फक्त बघायचं आहे, काहीतरी लॉजिक लावायचं आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. आपण वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन तयार करून जे पाहिजे ते आपल्याला आन्सर आणता येतं. म्हणजे लोअर मॅट्रिक्स करता येतं, अप्पर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर, आयडेंटिटी मॅट्रिक्स. फक्त आपल्याला हे ट्रान्सफॉर्मेशन जमायला पाहिजे.
आणि ट्रान्सफॉर्मेशन जमण्यासाठी मित्रांनो प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुम्ही जर का प्रॅक्टिस कराल तर इझिली या टाईपचे कुठलेही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ. इथे आपली एक्सरसाइज 2.1 कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज 2.2 चालू करणार आहोत. मित्रांनो हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या काही क्युरीज असतील तर कमेंट करा आणि सोबतच मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तेही आपल्या चॅनलशी जोडल्या जातील आणि तेही आपल्या चॅनल सोबत शिकतील. ज्या पद्धतीने या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत आहे तसाच त्यांनाही फायदा होणार आहे. तर आपल्या अशा मित्रांना ज्यांना गरज आहे असं तुम्हाला वाटतं त्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये असेल, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असेल, फ्रेंड्स ग्रुपमध्ये असेल, फॅमिली ग्रुपमध्ये असेल, त्या ठिकाणी जेवढं शक्य तेवढं या ग्रुपला या व्हिडिओला तुम्ही व्हायरल करा, व्हिडिओला शेअर करा. सोबतच मित्रांनो बाकीचे काही टॉपिक्स आहेत शिकवलेले त्या सगळ्यांच्या लिंक इथे डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता आणि त्या व्हिडिओचा यूज करून तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता. सोबतच मित्रांनो आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव चालू आहे आणि इथे आपल्या या क्लासरूमच्या साईडलाच गणपती आहे, त्याच्यामुळे तिकडे म्युझिक चालू आहे, त्याचा नॉईस आपल्याला थोडासा ऐकायला येतोय. ओके, तर त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. आपण इथे काय शिकवतोय, ठीक आहे, काय नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात इकडे लक्ष द्यायचं आहे. थोडासा तो काही आवाज येतोय तर त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा. शक्य तेवढा या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला भेटूया आपण उद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.